नमस्कार. नागेंद्रांना पुन्हा मंत्रिपद, बेळगावात भाजपचा तीव्र संताप, भव्य आंदोलन. नागेंद्रांना पुन्हा मंत्रिपद, बेळगावात भाजपचा तीव्र संताप, भव्य आंदोलन. वाल्मिकी विकास महामंडळातील कथित 187 रुपये कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी आरोपांचा सामना करणारे बी नागेंद्र यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आल्याच्या निषेधार्थ बेळगावातील बिर्राणी कित्तूर चन्नम्मा चौकात भाजपच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप बेळगाव जिल्हाध्यक्ष श्री सुभाष पाटील यांनी केले. आंदोलनात पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, आमदार, माजी आमदार, तालुकाध्यक्ष तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. आंदोलनादरम्यान भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत अनुसूचित जमाती, सेम समाजाच्या विकासासाठी राखीव असलेल्या निधीच्या कथित गैरवापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. वाल्मिकी महामंडळातील घोटाळ्याचे आरोप असताना बी नागेंद्र यांना पुन्हा मंत्रिपद का देण्यात आले? हा त्यांच्या कार्यक्षमतेचा सन्मान आहे की अन्य काही कारण, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच राज्य सरकारने जनतेसमोर या प्रकरणाबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनामुळे चन्नम्मा चौक परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले होते. भाजपच्या या आंदोलनाने वाल्मिकी विकास महामंडळ प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. यापूर्वीही भाजपने या प्रकरणावरून राज्य सरकार विरोधात विविध ठिकाणी आंदोलन छेडले होते. यानंतर बेळगाव जिल्हा बीजेपीचे अध्यक्ष श्री सुभाष पाटील या आंदोलन बद्दल काँग्रेसचे दुष्ट भ्रष्टाचार बद्दल भाषण केले. ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದ ಸಚಿವರಾಗಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ನಿಗಮದಲ್ಲಿ 187 ಕೋಟಿ ಹಗರಣವನ್ನ ಮಾಡಿ ಸ್ವತಃ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಸದನದಲ್ಲಿ ಒಪ್ಪಿಕೊಂಡಾರ 100 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಹಗರಣ ಆಗಿದೆ ಅಂತೇಳಿ. ಆ ಹಗರಣದ ಹಣವನ್ನ ಇವತ್ತು ಅನ್ಯ ರಾಜ್ಯಗಳ ಚುನಾವಣೆಗೆ ಇವತ್ತು ಬಿ ನಾಗೇಂದ್ರ ಅವರು ಕಳಿಸಿದ ಒಂದು ಪ್ರತಿಫಲವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ನಿಗಮದಲ್ಲಿ ಲೂಟಿ ಹೊಡೆದು ಆ ಹೈಕಮಾಂಡ್ಗೆ ಕಪ್ಪ ಕಾಣಿಕೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಂತ ಬಿ ನಾಗೇಂದ್ರ ಅವರಿಗೆ ಇವತ್ತು ಮನೆ ಹಾಕಿದಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಹೈಕಮಾಂಡ್ಗೂ ಸ್ವತಃ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದಲ್ಲಿ ಮುಳುಗಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದಲ್ಲಿ ಜೈಲಿಗೆ ಸೇರಿದಂತ ಈ ನಾಡಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಮತ್ತೆ ಭ್ರಷ್ಟ ಸಚಿವರಿಗೆ ಮಣೆ ಹಾಕಿ